हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं मुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही इंद्रा काही कष्ट इले म्हणून सांगून ऐकून धर्मराय इंद्राला काणी सांग म्हणून सांगून शल्याला सांगता नव्हे. तेदन शल्यो धर्मरायाक इंद्रानं त्रिशिरासाल वध करचे. तशी व्रत्रासुराक त्रिशिरासानं यज्ञादकून उत्पत्ती करचे. व्रत्रासुराल ಒಟ್ಟು इंद्राल युद्ध देवती पुराय भिवन धावताची कडेरी विष्णूला वचन निमगितात त्यांनी. तेदना विष्णू सांगता आता व्रत्रासुराल ಒಟ್ಟು संधान कोरका आणि समय पळोवन त्या वेळार व्रत्रासुराला संहार कोरका म्हणून विष्णून सांगिल प्रकार त्यांनी व्रत्रासुराला ಒಟ್ಟು संधान करून घेताची. मागीर एक पंत व्रत्रासुर समुद्र तीरार आशिल्लो तेन्ना इंद्र ताणें कशी वर निमगिला ताजे प्रकार तागेल वज्रायुधा वैरी समुद्राचे उदकाचे फेणू काणू ताका मारता जल्वे कडेरी व्रत्रासुराला संहार जाला. सुरवेक विश्वरूपात व्रत्रासुर ब्रह्महत्या दोष येईल की ताका इंद्र भिवनूची उदका भितर निप्पन बसला. हंगात इंद्र नाजಲ್ಲ अराजकते जेवच्या नज देवतींक एक राय जेवका मळकतेर तांणी भुलका वचून नवशाल्याक सांगताची तुम्ही पुरे ऋषी मुनी वचून हक्का नवशाक आम्ही देवराज्याचे सिंहासनार बसून पट्टाभिषेक कोरया म्हणून सांगून देवतेनं देवर्षीनं पुरे नवशाल्या वचून तू आमकां रायजा म्हणटन तो सांगता आम्ही दुर्बल काय आम्हाक तितली शक्ती ना तुमकां परिपालन करचें. 3 लोक पळोवन घेवची शक्ती म्हाका ना. राय जाव का लोकांक राय जाव केलो तो आवरलेलो रायाल पशी बलिश्ट सुखा तांतूय 3 लोकांचे आधिपत्य वयसून घेवका जाल्यार कितलो बलिश्ट सुखा न्हय. तशें जावन इंद्र तुमगेलो राय जेवच्या अर्ह आशिल्लो शिवाय हांव न्ही म्हूण म्हणटरस त्या वेळार नवशाक तांणी सांगता की तूं आमकां आळसूच्याक बलिश्ट ना म्हूण तुका दिसची जाल्यार जायत आमगेल तपस्या फल पुरे तुका दिताची. मागीर तूं स्वर्ग आळशी आतां रायू ना म्हणल्यार प्रतिदेवतेल मध्ये द्वैमनस्य जावन एक युद्ध जावच्या पुरो कदन जावच्या पुरो असल भंय आसा. तशें जावन आमगेल तपोबल दिल्यार तूं स्वर्गांत अभिषिक्त जत्तवे म्हूण निमगितना तो जायत म्हूण म्हणटा. आनी म्हणटा की तुका पळय आनीक बरं दिता तुका कसलें म्हळ्यार तुगेले एद्रा कोणें येवन राबो तागेल तेज पुरे तुका मेळटा. तागेल्या कसो बल आस पराक्रम आस कळवे ते पुरे तुका मेळटा. कोणाले खाली मनशाल न्ही देव दानव यक्ष राक्षस पित्र भूत गंधर्व कोणेय तुगेले एद्राक राबली म्हूण जाल्यार तेज आदास्य से पश्यन बलवांश्च भविष्यती. तूं तांगेले बल तांडून घेवन बलिश्ट जाता जाल्यार एक पळय इतले पुरे तुका अनुकूल करून दिले ना जाल्यार एक विशय तूं मनात दवरून घेवका. धर्मं पुरस्कृत्य सदा सर्व लोकाधिपो भव ब्रह्मर्षिश्चापि देवांश्च गोपायस्य त्रिविष्टपे. पळय सदा काल धर्म पालन करू का तूं धर्मादकून तूं चुकू नज चुकलो म्हण जाल्यार तुका चिके प्रॉब्लेम आसता कळवे. तशी धर्मान संरक्षण करका म्हण घे कोणाकय मेळूक 7 दिसाचे वर वय सुदुर्लभ वर म्हणटाची कसं की एक पुण्या फलान ताका असल वर मेळ्ळेले जाल्यार वो एक चांग मुहूर्तारी पट्टाभिषिक्त जाल्लो कळवे. आनी देवर्षीनं सांगिल वरी देवतेनं सांगिल वरी धर्मारी राज्यभार करत आशिल्लो जाल्यार
पळय मनशाक कसं जलरी देवते नाही नव्हतं मनुष्य नव्हे मनशाक ते सत्वरज तमो गुण कितले बाद दिता म्हण सदा सर्व काळ धर्मात्म जावन आशिल्लो न हुशो अशी वेळ गेल्लो तक्का ते देवतेंगेल उद्यानवनांतू नंदनवनांतू कैलास पर्वत प्रदेशांतू मंदर पर्वतांतू ಶ್ವೇತ ಪರ್ವತಾಂತು ಹಂಗ ತೈ ಪೂರೆ ಅಪ್ಸರೆ ಸ್ತ್ರೀಯಾಲ್ ಒಟ್ಟು ದೇವಕನ್ಯಲ್ ಒಟ್ಟು ತೈ ಬೌಂತರಸ್ತ ನವ್तो तागेल कसे की सकळी तो तांगेल ओटू उल्हास हरस्तनमे तक्का ये पुरई ऐकून कामू कत्ता शूर जल्ले ते दोळतई तो सम आशिल्लो धर्मात्म आशिल्लो तो कामात्म चलतो जल्वे केदना म्हणल्यार ही ताका आतां इंद्राक कशी सेवा करतली तशीची पुरे जनता गेल सेवा करतलीच की गंधर्व की नारद की अप्सर की पुरे जन तागेल सेवा करतले केदना तो आप्पयतलो तेदना तांणी येतलीची नारदान सेवा करची कसले म्हणली पुरची नारदान सेवा करची म्हळ्यार नारदान कसं म्हळ्यार 3 लोकांचे विशय ताका सांगची म्हणून तशी हांगा पुरे देवते इंद्राले अधीन सुत्न पुरे जन तांगा मारुत म्हळ्यार आम्ही हांगा एक उडगास दवरका जाता मारुत इंद्राल अधीनवे म्हण देवता तारतम्यांतू ब्रह्म वायू समान आमकां मारुत म्हणली कुडले वायुदेवाल उडगस जाता जाल्यार तो न्ही यो मारुत तागेले अधीन आसचे मरुत गणांतूल मारुत वारे दिवच्यो कळ्ळे तो समीत हाणें सांगिल्ली तशी ऐकुच्या शूर केले कडे ताका विवेचना शक्ती गेल्ली की कित्याक म्हळ्यार कामोद्दीपित जाल्ला तो ताजे नंतर मद एक नमने 3 लोकांचे अधिपती पुरे देवते सर्व जन्मेगल सेवेक ते राखून बसताचे म्हाका समान कोणेय ना म्हण म्हणलें मना आयली फुडले ताका इंद्राल पट्ट महेशी शची इथे मेगल येना म्हण दिसले ताका शची बारी चंदी इंद्राल बायल पुरे गोत आशिल्ले तागेल मात ते कसं म्हळ्यार इंद्र पदवी आशिल्ली जना पुरे ती शची बायल म्हणू तसले एक तागेल मात्यान तूं कुत्सित आलोचन म्हणटा पळय ते आयले तो सांगता रस काही इंद्राली पट्ट महेशी शची आता हांव इंद्र जल्ले देखून ती मिगल पट्ट महेशी जोकन एदोळते ती मिगले अंतपुरा कसला येनी आजीची शची देविका मिगले रमने येव कामून कडे दूत आरमचून तिक सांगले तिक बारी दुःख जलके कुडले देवगुरुले चमकलती आणि म्हणकी हे बृहस्पती देवगुरु म्हाका नवशाळले तुकून रक्षण करी म्हाका कोणाले कसल उल्लोच म्हण कळना सर्व देवते तागेले वश जाल्ल्यांची कोणेय म्हाका रक्तल ना चेत तुगेले गी हांव शरण येयले कळ्ळे तूं केन्नाय म्हाका आशिर्वाद करतना सांगचें आशिल्लें न्हय तूं सर्व लक्षणां संपन्ने पतिव्रता स्त्री तूं बारीची चंदायरी देवराज इंद्राल वटो आसता तशी पुरे सांगता आशिल्लें न्हय आतां मिगेल पातिव्रत्य खंय मरले हागेल वटो चमकल जाल्यार तशें हांव न्हू बृहस्पती तूं म्हाका करचो आशिर्वाद पळय केन्नाय तूं तशी आशिर्वाद करचें तो बद्द जेवची तशी करी म्हूण म्हणटा रस ती भैयान कडकडे रस तिका एक नमने मनान तूं असह्य जाता रस कडेन रे बृहस्पती म्हणाल की पळय हांव तुका आशिर्वाद करले खंयचे पट्टी जायना पुराय बद्द जाता कळ्ळें आतां तुका इंद्राल भंय न्हय हें नवशाल भंय न्हय आतां तुगेले बामूण देवराज इंद्र जाल्यार तितले वगी इंद्र लोक येवन तागेले सिंहासनार तो बसता तूं कसले भिवका म्हूण ना म्हूण म्हणटा रस नवशाक ह्या विशय कळ्ळो तो कोप येता कळ्ळे कडेरी सर्व कोपान कडकडते रस सर्व देवते देवर्ष्यो थंय आसची नवशाल कोप पडून तांणी भिताची तांणी म्हणटा की तूं कसले अशी कोपता तूं कोप्पू नकाप आमकां पुरे जना भंय जाता रस म्हूण म्हणटा रस आनी तूं पळय शची देवी अपेक्षा करचे समने इथे म्हळ्यार ती परपत्नी न्हय परस्त्री स्पर्श केल्ले कुडले तूं धर्मा दुखून भ्रश्ट जाता तुगेले मनांत ह्या पापाचे आलोचना येवचना जशील न्हय तांतूय देवराजाल पदवींत बशील तूं परस्त्रीले समागमा खातीर इतली उत्सुकता दाखयता म्हण जाल्यार अत्यंत पाप केल्ल्या बरें जालें न्हय हें पाप तूं कसलें करता म्हणून सांगता जाल्यार म्हणटा न्हय कामातुराणां न भयम न लज्जा म्हण ताका कसले भंय लज्जी मान मर्यादा कसले ना ताका एक आशी कसं म्हळ्यार शची देवीन मेगेल बायल जेवका म्हूण सांगून कुडले तो सांगता की तुमी म्हाका परदार अभिमर्शण म्हळ्यार परपत्नी स्पर्श
पाप म्हणून म्हाका सांगतात न्हय तुमगेलो पुडलो रायो देवेंद्रू ताणें अहल्येक तिगेल पातिव्रत्या दुखून भ्रष्ट कर न्ही मे तेदनीत तुमी कसलेची बुद्धी सांग वचनेची मात्र न्ही ताणें कितले की सकडी पापकार्य केला राक्षसांक न्ही संहार करची म्हणलें लेख नेमान दवरन तेदन तुमी पळय ताका धर्म उरका म्हण सांग न्ही कसल्याक आतां तुमी आतां म्हाका तशें जाव न्हू तेदन त्या इंद्रा तुमी खंयच्यान तुय अडेतड कर न्ही म्हणजे आतां म्हाका कसल्याक तुमी अडेतड करताची तिणें मिगेल बायल जाव का नानतला ರೀ तुमकां आयकस मिगेल निमती ತೊಂದ್ರೆ ಸರ್ पळय देवर्शिंक कसले उलोवचें जायनाका इता म्हळ्यार तांणी म्हळेलें न्हय आमगेलें तपोबल पुरे तुका दारोतून दिताची तूं देवराजा जावका म्हणून आतां ते सर्व देवतेंगे देवर्शिंगेले कळवे तेजसू ताका दिवन जाल्ला कळवे त्या वेळाक तांणी काही देवर्शीन कसले सांगला रे जेवो शाप दिवच्या कसलेय जायना ताका तशें जाल्लात कडे रे नवशाक सांगता काय देवते तांणी म्हणटाची पळय तूं कोप्पू नुका तुका वट्रस शची देवीन हांगे तशी केला जल्म आम्ही तिका घेवन येताची म्हणटाची आनी सीदा इंद्राणी म्हणजे शची देवी खंय असती बृहस्पतीले आश्रयांत तागेल्या आश्रमार राबल्या न्हय थंय वचून बृहस्पतीक सांगताची पळय आमगेली देवी शची देवी तुगेलो आश्रय आस म्हूण नहुशा कळला तो भारी कुपीत जाला आतां ता कोपलो म्हण जाल्यार आमकां पळय तो दवरता म्हूण लेखलावे ना न्हय तशें जावन पळय आमी सर्व जन देव गंधर्व ऋषी देवर्ष पुरे येयलेंची तुगे लागीं अंजलीबद्ध जावन पांय पडताचे आमी तुमी तुवें हिक्का नवशाल्या वच्ची तसले आज्ञा दिवका जेवो आमगेल्याक इंद्राणी दिवन सोडका आमी मरताची ती व्हरून नवशाला रमणेन तूं सोडताची तई ती नवशाकच बामण म्हूण सांगून स्विकार कोरो म्हणटना ती बारी रडली की ओडोडावन रडली की आनी हागेल्या म्हणली की कोणा लागीं बृहस्पती लागीं आव नवशाक बामण जावन करूंक घेना तुका हांव शरण येयलें म्हाका तूं राखता म्हूण म्हणला आतां तूं म्हाका राखू का म्हगेले पातिव्रत्य व्हरून दिवका म्हूण सांगून सांगतरस भारी रडता देवतेंकय भारी असहाय करता कसले करूं जायना तांकांय भारी दुख्ख जातरस असले एक परिस्थिती आमकां येयली न्हय कापून व्हरचें तसलें म्हूण तांकांय दिसतरस जाल्यार तांकां कसले करूं उपाय ना न्हय त्या वेळार बृहस्पती सांगता की तूं कसलेय रडची नाका कळ्ळें तूं भिवचें नाका शरणागताक रक्षण करचो आमगेलो परमधर्म तूं केदनकी म्हगेल्या शरण येयल्या म्हणटना हांव दृढ निश्चय केला तुका हांव रक्षण करता म्हूण सांगून पळय आनीक कसं म्हळें ना कार्यम न अकार्यम कर्तुम इच्छामी ब्राह्मणः सन्विशेषतः तुका गोतस आमी ब्राह्मण जावन कसले अकार्य करनाचें म्हूण तांतूय हांव अकार्य करच्याक म्हाका कसली इच्छा समीत ना आनीक म्हळ्यार श्रुतधर्म सत्यशिलो जानन धर्मान अनुशासनम हांव धर्म सूक्ष्म गोत्तशिलो आनी सत्य उलयतलो तसलो धर्म म्हळ्यार कसं न्ही ताजी विधी नियम कसं न्ही पुराय म्हाका गोत्तस तशें जावन तुका हांव सोड दिना असल अकार्य हांव करना आनी पुरे देवतेक सांगके तुमी पुरे तुमगेलो वाटो धरून वचाची कळ्ळें आमी हांव हिक रक्षण दिवचें म्हळ्यार खंडीत ब्रह्मान म्हाका एक पंत सांगला ब्रह्मान सांगिल न तस्य बीजम रोहती रोहकाले न तस्यं वर्षती तस्य वर्षं वर्षति वर्षकाले बीतं प्रपन्नं प्रददाति शत्रवे न सत्रातारं लभते त्राणमिच्छन् म्हळ्यार कोण गडगडेवन भयान शरण निमून येतकी ताका आश्रय दिना नशी ताका वायट जावची तशी शत्रूक कोण वापस दिता ताका ताणें घरांत म्हळ्यार हितलांत खंयचे बी घाल्ला रे ಮೊಳಕೆ ಏನ ಮಳೆ ತಗೆಲ್ ನಿಮ್ತಿ ಕಸಲೆ ಅಂಕುರ ಜೈನ म्हणून आनी तागेले ताण सुची गामांत पावस येना येवका जाल्यार वेळाक ताका तवळ उपद्रव जाता त्या वेळार ताका रक्षण करच्याक कोणूय रक्षक मेळनाची कळ्ळें मात्र न्ही भय्यान म्हाका आश्रय दी म्हणून शरणागत कोण येयला ताका शत्रूक कोण उपसान दिता ताणें खंयची आहार स्वीकार केल्यार ताजीन ताका बल येना सत्व येना कसलें येना व्यर्थ खाल्ल्या जाता तागेली बुद्धी दुर्बल जाता तशी ताणें खंयची कार्य केल्यार त्या व्यर्थ जाता मात्र न्ही बुद्धीहीनय जाता बुद्धीहीन जाल्ले ज्ञानहीन जाल्ले जना स्वर्ग मेळटवे ना नमे मात्र न्ही ताणें हांगा यज्ञ यागादी केल्यार खंयची देवत येवन ताणें दिल्लेले हव्य स्वीकार करनाची म्हूण आनी पित्र निरंतर नरकवास अनुभविताची तागेले चेडूं अकालार मरताची कळ्ळें आनी
देवतेंगेल कोपाक खंय तर म्हळ्यार इंद्राल वज्रायुध दाखय तो सिरकून मोर पुर तशें हांव आम नहुशाक हे इंद्राणीक म्हळ्यार कोणाक इंद्रा बायलेक खंडीत नहुशाक उपसान दिना. आनी कसं म्हळ्यार पळय तुमकांय सांगता मिगेल मना ओपीक जेवचें तसलें तिका हित जेवचें तसलें कार्य तुमी कोरका कळवा. शिवाय नवशान सांगले म्हण कसं कार्य करचें न्ही म्हणटना तांणी म्हणटाच की देवर्षियो देवते गंधर्व पुरे हे बृहस्पती आतां तुका शरण येयल्या ती तूं तिका दिना म्हूण निर्धार करता म्हूण जाल्यार आमकांय कसले पाहिजे वचनाचे तागेल निमती नवशाल निमती कसले एक विशय तुची निर्धार करी म्हूण म्हणटाना बृहस्पती म्हणटा आतां कसो कोरका म्हळ्यार शचीदेवी तुगेला येता ಸ್ವಲ್ಪ तिका कालावकाश दिवका म्हूण सांगून तिणी निमगुका कळ्ळें. ताका समाधान जाता आमी तितले वेळान तो कसलो कोरका म्हूण आलोचना करया म्हूण म्हणटर आसता कळ्ळें. तेदना तांणी म्हणटाच की जैत जैत आमी नवशाल्याक तिका व्हरताची ती वचून प्रार्थना कोरो म्हूण मागीर सांगताच की शचीदेवीक पळय शचीदेवी आतां बृहस्पतीन सांगिल्ले वरी आमी कोरका जाता कळ्ळें. तशें हांव तूं नवशाले बस आनी तागेले ಸ್ವಲ್ಪ कालावकाश जाय म्हूण निमगी तो जायत म्हणटा तितले आशेस ताका तुगेलो वयरी होपना तो तुका कालावकाश दिता त्या वेळाक तागेले विनाशाक कसलो सकट जावका तें आमी आलोचना कोरया म्हूण सांगून तांणी सांगताची फुडले ती बतकय कोणा लागीं नवशाले ती वच्चाक कुशना जाल्यार मात ते बागसून वचून रबता पळयतना भारीचें दिनवती शचीदेवी ताका भारी संतोश जाता की तिका पळोवन कडेरी ती मात बागसून रबले तिकेक नमने तो तिका कामदृश्टीन पळयता म्हूण म्हळेलें एक असह्य जिवांतो ताजे नंतर लज्जा तिक ते राबच्या जायना जाल्यार तो निर्लज्ज जावन तिका पळयत रस तो म्हणटकय पळय हांव सांगल्या वरी तूं आयली न्ही माय तुका घेवन येवका म्हण हांकां सांगिल्लें म्हाका खुशी जाली तूंचें जेवण येयलें हांव आतां आवना इंद्रू 3 लोकांक तशें हांव तूं म्हाका बारडिकोन घे म्हूण म्हणटर आस. तेदना तिका एक पंदोपास भंय जाल्लें जाल्यार मनान तुची ब्रह्माक स्मरण करतकय ती आनी बृहस्पती उडगासच न्हू तिका उडगास करता ती बृहस्पतीन सांगिल्लें पुरे उडगास करता आनी सांगता बय सम तूं सांगचें म्हाका ಸ್ವಲ್ಪ कालावकाश दी इतेका म्हूण म्हळ्यार मिगेल बामूण इंद्रू देवलोक येना अशें मस्त काळ जालें जाल्यार आसवय नव्हतो खंय आस तागेलें अवस्थ कसलें तें पुरे आलोचन करच्याक म्हाका ಸ್ವಲ್ಪ कालावकाश दिवका तूं फकत ಸ್ವಲ್ಪ काळतय रक्ता आनी तो कसो जाल्लो म्हूण म्हणलेलें एक विशय जावका न्हू म्हाका ते प्रयत्न करुया तागेले स्थिती गती कसले कळ्ळी म्हूण जाल्यार मागीर तो खंय आस कसलो आस म्हूण कळना नातलें त्या वेळा हांव तुगेलें सेव करच्याक येता ते दोळटे तूं म्हाका थोडे कालावकाश दिवका म्हणटा अशी सांगली न्हय. शचीदेवीन नवशा बारे संतोश जालो केन्ना जाल्यार ही आनी मिगली बायल जातली 1 म्हयनो वच्चो 2 म्हयनो वच्चो कसले जावं इंद्रान कांय कसलें येवची ना. इंद्र येतलो म्हळेलें एक विशय तागेले मना नाकय तशें तो बारी संतोशार सांगता जैत जैत तुका कशी कुशकी तशें करी 1 न्हय 2 म्हयने जाल्यार काडतो जाल्यार तूं मिगेल बायल जेवका म्हळेलें खंडीत तूं जाय जाल्यार तो खंय आस कशें आस कसलें इत्तें पळय कळ्ळें. जाल्यार पळय तुका तूं सांगिल्लें वरी हांव समय दिला तुवें तशीच चोलका सांगिल्लें तशी जायत न्हय ती जायत म्हणटा बृहस्पतीला वता कसं जाल्लें कशें उलयलें तो हांव कसो सांगलें पुरें सांगता कळ्ळें. कडेरी सर्व देवतेंक एक काम जालें इंद्रा सोदुका म्हूण सांगून कुडलें खंय आस इंद्रू म्हूण म्हणलेलें कळ्ळी तांकां सीदा विष्णुले चमकलीचकय विष्णुल्याक सांगलें की अशी जाल्लेलें तुका गोत्तस न्हय महाविष्णू तो ब्रह्महत्या पाप ताका आयला म्हणलेलें तें शरीर कोणाकय दाखोवचें ताका इच्छा ना नशी खंय की निप्पोन बसला आतां तो खंय आस कशें आस कसलो आस कसलें आमकां कळना तुका कळना ना ते विशय ना 3 लोकांत 14 लोकांतूय खंय कसलो आस पुरे तुका कळटा तशें हांव न्हू तूं तो खंय आस कशी कसलें ताका केन्ना तो पवित्र जाता ब्रह्महत्या दोशा दुखून विमोचन जाल्लें जाल्यार तो भायर येता म्हणलें खंडीत कसलो कोरका ताजे खातीर तें पुरे सांग म्हणटना तो म्हणटकय म्हाका उद्देश करून यज्ञ कोरका
यज्ञ करता कमी आ पवित्र करता कळवे एक अश्वमेध याग कोरका जाता इंद्राल कत्री एक न्ही सुमार 100 म्हणटाची अश्वमेध याग कोरका जाता ते अश्वमेध याग कोरनु इंद्रानं मिगेल पूजन केल्ले म्हूण जाल्यार तो पवित्र आत्म जावन वापस ताका देवराज पदवी मेळटा मागीर ताका कोणाले भंय ना कळवे आनी कसं म्हण नहुशो तागेल दुष्कर्मा निमती ताका विनाश जाता वापस इंद्रान कसले ताका कोरका म्हणना ಸ್ವಲ್ಪ काळ तुम्ही सैसून घेवका जाता मागीर पुरे समजता म्हणून आतां विष्णून आश्वासन दिला ಸ್ವಲ್ಪ काळ मात्र या कष्ट मागीर समजता म्हणून तांणी पुरे सीदा त्या विशयी बृहस्पती काही सांगताची ताजे नंतर इंद्र खंय आस निप्पन बसला म्हूण पळोवच्याक वताची मेळ्ळो तो कळ्ळें तो कमलापुल्ला मध्येंतू निप्पन कमलापुल्ला मध्येंत न्ही सोदिल्के मेळ्ळी म्हणजे कमला नाळांतू आशिल्लो इंद्र तांकां मेळ्ळो कळ्ळें कडे तै चमकलीची तै बच्चून इंद्राक ते ब्रह्महत्या दोश आदुकून भायर हाडचे खातीर अश्वमेध याग केल्ले अश्वमेध याग करून जाल्ले नंतर इंद्राले ब्रह्महत्या पाप 4 कडेन वांटून गेले की खंय म्हळ्यार वृक्ष न्हंयो पर्वत म्हळ्यार भूंय आनी स्त्री तांकां विभजन करून ते पाप गेल्ले म्हूण म्हणटाची तशी वृक्षांतू ते पळय अंटू पुरो येता आमी रब्बर मागीर हिंगू राळ म्हणटा पळय ते पुरे वृक्षाचे दीकू म्हणटाचे दीकू अंटू पळय तसले ते येवची रूख पुरय तांणी इंद्राल ब्रह्महत्या दोश घेतिल्ले म्हूण मागीर न्हंयतू पुट व्हडची न्हंय ती बबल्स येता चिखलाचे ते ब्रह्महत्या दोश म्हणटाचे भूंय समतट्टू जावन ना अशी एक अन्य कसं म्हळ्यार केल्लो कडेन माती पांय दवरले कुडले आमकां तांडून भितर करता पळय ते परे ब्रह्महत्या दोशाचे दोश घेतिल्ले निमती जाता म्हूण म्हणटाची स्त्रिय म्हयने तांकां रजस्वला धर्म पळय ते ब्रह्महत्या दोशा निमती म्हूण तशी आत्तां कसं जाल्लें म्हळ्यार हें तागे ब्रह्महत्या दोश विभजन जाल्लें न्हय इंद्र सर्व पापा दुखून मुक्त जालो निश्चिंत जालो आतां स्वर्ग आयलो तो वापस स्वर्ग येतना थंय नवुशस कळ्ळी ताका कसं न्ही आत्तां नवुशाक स्वर्गा दुखून च्यूत करूंक मेजन जायना ताजे पयशी काल प्रतीक्ष करुया म्हूण सांगून कोणाले दोळे दिसना अशें अगोचर जावन भोंवतर आस आतां शचीदेवीक आनीक भंय जालें कसं न्ही पाप निवारण जावन तेजस्वी जावन येईल शक्रो आनी इंद्र वापस भारी प्रितीची जाता कशी त्या वेळार ಕೆಲವು ಸಕಡತಕ್ಕ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯ ಕೋರಂದ ಕೈತ ಕೊಣ ರಾತ್ರಿ ಅಭಿಮಾನಿ ದೇವತೆ ನಮಸ್ಕಾರ ಕೋರ್ನು ಉಬರ್ನ್ ಹಡ್ತಾ ಕಳ್ವೆ ಮಾತ್ರನೇ ಉಪಶ್ರುತಿ ಮುಂತಿಕ ನಾವು ಉಪಶ್ರುತಿ ಮಾಡರೆ ಮುಖಾಸ ಕಸಲ್ ಜತ್ತ ಕಸಲ್ ಗೌರವ ದೇವ ಕಾಪಳತ ರಾತ್ರಿ ಅಭಿಮಾನಿ ದೇವಿ ಕಾರ್ಯ ಹಮ ಉಪಶ್ರುತಿ ದೇವಿ अन्य कसं म्हणाले पाकशाले कोरून तिगला निंगी तमिगल बाम कळते हाव कोरण सुची स्थळ दाखय पात्र म्हणून दाखय आणि सांगता मक्का त्या वेळारी हस्ती ओटू रात्री देवी मल्ल युद्ध करते शची देवी प्रत्यक्ष तुका उबगणी वेळारे शची देवी निमित्त कोण जलरी सांगता आव त्या पळे आराधन केली उपश्रुती म्हणी हस्ती जय जलरी हाडे आपळगै सोंगेल आराधने म्हणून सांगता कळवे संतुष्ट जावन जलरी तुगेल आयल्या कळवे युधिष्ठिर व्यून का मला युद्ध करू आयलीच म्हणला तांका बिनी यम पालन करतली व्रत पालन करतली तश जावन सोल्व का म्हणतानी म्हाका तश करतली संतोष जावन आयली म्हणून तांका कळ्ळारी म्हणतो का दाखयता विराट रायन आमका पूर्व मिगेले आ तू कुडी कोण जावन आशिल्लो म्हणून म्हणले क्या इंद्राणी वता युधिष्ठिराला लोकाचे अरण्य दांडून पळोवन घेतले पर्वतांनी मेळके दांडून हिमवत पर्वत जावन युधिष्ठिराला संतोषाक उत्तर हिमवत पर्वताक आयली उत्तर भाग काळग करतशिलो तै समुद्र मेळले तशिलो समुद्र पुरे सांगता समुद्रामध्ये एक द्वीप आशिल्लो होड तू उसको काणू का द्वीपांत म्हणता कळना नाही होड सरोवर जागृत सरोवर 100 योजना दीग 100 योजना निमगीता तू कसं करता रुंद अर्जुना
त्या पळीतना सरोवरांत तू कितली श्रेष्ठ की हंस धनुर्धर्शी गारांडक दिसता म्हण पक्षी कळटा पुरे आशिल्ले म्हणटना चंद तू बण्णाचे आतां विराट पांच रायाले बण्णां कमला आसतना फुल तू त्या कसल कमला काम फुला करता वयर म्हण पुरे म्हणटना दुंबी बैसून तो आसताची सांगता की तांतू एक अर्जुन कसो व्हड करता म्हळ्यार कमला फूल दिसता की त्या ताका कमला दिसता कसं फुलाचे न्ही म्हळ्यार पळय कांड इंद्राकली म्हणटा पळय नाळ पराजय म्हणटाची करची तसले ते धवेची शिल्के शक्ती आशिल्लो ते अर्जुन न्हय तसल नाळा भितर अर्जुनाक चमकलीच की उपश्रुती विराट देवी रायाला आनी असताना शची देवी खंयची काम थंय आसत इंद्र आबा निपोवन बसला म्हण सांगून ती बारी तो सूक्ष्म रस्तो लेखता की सूक्ष्म कळ्ळें रुपारे अर्जुना कसं करचें आतां भीमाक ती कसो करचें म्हळ्यार हुस्कशील शची म्हाका देवी भीमान उपश्रुती कशें देवी की एक त्यांनी सांगलें सूक्ष्म तागेल रूप पराक्रम धारण करूनच इंद्राला दाखोवन वताची दाखयना शरा आणि दुकान जायना हाका जाल्यार फुडली पुरी युधिष्ठिराला तागेल असताना तो कार्य कसली उडगास पळय करताची गैसीतल जावन स्तोत्र आशिल्ली करताची तशें कसं कडेरी एक जालें हें शची आतां देवी अर्जुना निमतकी तू कसो कसले करचें हांगयलो अर्जुन कसल काम हांगयली करीत तुका वांगस ताका म्हूण काम कशें दिवचें कळ्ळें हांगा म्हण कडेन ती म्हणटरस सांगता की रात्री देवीन म्हाका इत्याक सांगिल्लें म्हण तूं हांगस म्हळ्यार म्हणून पळय आनी हिममानी वा नवशान शैलाना करची बाद समुद्र पुरे सरिता सांगले वा की ताणें पर्वतांत हिमवंत श्रेष्ठ पर्वत आतां म्हणटाची समुद्रा म्हाका पुरे वार्डी कोण घेत उदका म्हणून दिसला जलाशया पुरे तूं म्हाका समुद्राची रक्षण करूं का रायो म्हण म्हण म्हणटाची सांगून देवतींक म्हणटा इंद्रू श्रेष्ठ की म्हणटाचे तशी त्या अष्टवसुलांचो वेळाक अग्निदेवालयतलो श्रेष्ठ इंद्र कोणीय म्हणटा ना की म्हणटाचे पळय मृगणामी शार्दुलो मिगेल मृगांत पराक्रमान सिंहोची श्रेष्ठ नवशाक संहार म्हणटाची करचे आतां गरुडः जायना पततामिव नवस पतता बारी म्हण बलिश्ठ म्हळ्यार जाला त्या वेळेक रेक्केशिल्या कशी ऋषी पक्षींतो महर्षान गरुडू सर्व सर्वश्रेष्ठ यज्ञांतो म्हण देवयज्ञ म्हणटाचे पितृयज्ञांतो पुरे ताका म्हणटना हव्य युद्ध कव्य दिला करच्याक नमे अर्जुन तागेल पराक्रम सर्वश्रेष्ठ चड म्हण जाला म्हळ्यार हांव पुरजन कितली की वचता काळ यो दुखून विराट कसले जरा यो हाविसू घेना कसं नशी करतलो मिगेल तागेल पराक्रम निजावन मुनीस आत्त तागेले आम परिचय कोणाकय सांगील मेळना तशी नशी तू कशी चल्ली म्हण जाल्यार राबतलो पुरे म्हण म्हणटना समजता तसं अर्जुन न्ही म्हण समाधान म्हळ्यार करके नहुशांक तू कसले नवशाक हुस्को करू नका हे हांव रहस्य एक जावन कोरता इंद्र लोका कार्य दुखून कोणाकय एक कळूनच शाप होता नवशालेक जाल्यार इंद्रान एकांतार म्हाका वचचुका ते तुका आनी वर सांगता जेता म्हण म्हणला पळय त्या वरा तुका हांव प्रकार वर्डिकून घेता हांव नपुंसक जाल्यार करता कळ्ळें तूं तूं पल्लंगीर म्हाका सांगील वर्डिकून म्हणे घेवचें बघा त्या पल्लंकी ऋषी हांव श्रेष्ठ श्रेष्ठ भोंवपा धनुर्धर त्या गुरुतु तशें मेगेल जाल्यार मात बुज्जार रावन तुका धनुस वर्डिकून घेता धरून म्हूण आसा सांग हाता बटा जायत अंगुलीत राणा म्हणटा घालेल गुरुतु सीधा सकट नवशाल आसतना येता ते तू नवशा कसले हुस्को भारी करू नका आश्चर्य हांव कई नपुंसक जावन एक स्त्री थला वेश म्हाका घालून निमगेली चमकलो म्हणजे रे अंगल ती निघान घेता ते पळय इंद्राणी निपता हाता बोटा आतां केदनाय मेहंदी आतां सूट जावन कलर आयले आनी ना हांव घालतात पयलीं ना काय ना तेमय निपता तू कसले तुवें कितली हुस्को करू काळजी नका आशिल्ली म्हणून आव वत नाशिल्ला कानाक पयना कुंडल शास्ता येयल्या ना मी ही हाताक उलोवच्या मेगेले भारी माथ्याक संतोश केलो की ताका केस सोण बरी संतोष फूल जावन अशी पळय तो म्हणटा की नपुंसकाले कसो जावं का वेश तुका करता कळ्ळें आनी म्हणून ब्रहन्नळा म्हणटा म्हूण मेगेले नाम म्हूण त्या सांगून वेळाक हांव रायाला सांगता आनी कसं कसो म्हणटा कोर म्हूण का म्हळ्यार म्हाका नर्तन गोत्तस तू कसो तुगेले अपेक्षास अंतपुरा मेगेल निमकी स्त्रियांक हांव सकट सांगता नर्तनांनी नव्हतो शिकयता तेन्ना ती अनेक सांगता की अनेक पळय विंगड विंगड गांवची हांव काणयेनी सांगता एक म्हणून समयार येवन विराट तुका राया वर्डिकून संतप्त घेता करता म्हणलेलें आनी संतोशान आसता बय जैतवे आतां हांव तुका तू वर्डिकून कसले घेता भिवू म्हणून नका लेखून कळ्ळें येयलें जाल्यार रायाले म्हाका परिवाराक एक आश आसा रायाक मेगेल वांगडान रायाले नाल दारल्यांक कोणें ऐरावतारी तागेले बैसून वटसूचे भोंवचे मंत्रीक आशिल्ले इत्यादीक जाल्यार मान्य अंतपुराचे तूं स्त्रियांक समीत आम म्हाका एक वर्डिकून येता पुरुषश्च जाल्यार पुरो म्हणून कोणाले नातीन संशय तसो येना एक नशें हांव वाहनार येवका बरयल्यार जल्नमे येद्दोळ तूं खंय घोडे आशिल्लो कसो जावन आशिल्लो तूं कसो मागीर करतशिल्लो म्हूण राय हस्त्यो खंडीत तुमकां रथ निमगेला बरें हे म्हाकाय पूर निमगेता जनाले आस तेद नांव सांगता आव सैरंध्री कामाचो आनी एक कसो सैरंध्री म्हळ्यार म्हूण मेगेलें नाम गरुडार आम बैसून येवचे न्ही नज आव कित्याक म्हळ्यार ते विष्णूल वाहन जाता परिचारीक वृषभार बैसून द्रौपदी येवचे नज रुद्राल जाता द्रौपदी सैरंध्री जावन आ आशिल्लो म्हणटा पुष्पक युधिष्ठिराला विमान तसल रमणींतो विमान द्रौपदीक हांव परिचारक कोणाले कसल आस जावन पळय आशिल्लो म्हूण येद्दोळ सांगता म्हूण तसल कळ्ळें वाहनार बैसून तूं येवची नाका इतले पुरे सांगता तूं ना म्हाका वर्डिकून घेवचें येता जाल्यार विशेश युधिष्ठिरा जावन एक आशिल्लें एक धैर्य वाहनार घेता तूं बैसून मागीर येवका नकुलो येद्दोळ कोणा लागीं तें सहदेव वाहन द्रौपदी आसचें तांगे नज लागीं निमगीता नवशे आश्चर्य जाता युधिष्ठिरो खंयची तुमी वाहन कसल जायता बा करताची म्हूण आलोचन सांगून करता त्या खंयची वेळा जायत तांणी ह्या कसल जायत त्या सांगताची जायत सकट म्हूण निमगीता म्हणलेले ना आनी ते पैकी अमकी दिसाक मनशाले पळय आसत आदी ते सांगील अमकी सर्वे देवाले आसत ते परमात्माले अमकी गुरुंगेल देवतेले वाहन चरणारविंदा समर्पण हें करता इंद्राल वाहन कायेन वाचा म्हाका ते मनसेंद्रिय कसले नाका बुद्ध्यात्मनामा तूं प्रकृती स्पेशल एक स्वभावात् वाहनार बैसून करोमि येवका यद्यत् म्हण सकलं म्हणटाना परस्मै खंयच्या रेंवच्या म्हणटी नारायणायेति गेल्या की निमगीता समर्पयामि तेन्ना ती श्री सांगता हरी एक कोरयत कसा म्हळ्यार कृष्णार्पणमस्तु नाहं सर्व कर्ता ऋषी हरिः कर्ता तुका पल्लंकीर नाहं घेवन कर्ता येवची हरिः जैत कर्ता ऋषीची तुगेलें वाहन होवन घेवन येवका म्हाका भारी संतोश जाता सर्व ऋषी तुका घेवन पल्लंकीर होवन हाडटा म्हणजे पळोवच्याक भारी आनंद जाता ऋषी वाहन म्हूण म्हळ्यार नांव मेळटा कित्याक म्हूण म्हळ्यार येद्दोळ ऋषीन होमिल्ले पल्लंकिरी खंयची देव असुर दानव गंधर्व कोणेय बशिल्ल ना आनीक कसन म्हूण म्हळ्यार तुका भयंकर सामर्थ्य कसं कसं न्ही देवर्शानं तुका वर दिलें तुगेल्या येद्राक कोण पराक्रमी येवन राबला रे क्षण मात्र भितर तागेलें बल पळय तुका येता म्हणटन तुका येदूर राबच्या कोणेय समर्थनाची ऋषी महर्षय असमर्थाची म्हणटन तुगेलें वाहन व्हांवन घेवन तांणी येवं ना इत्तें नवशा बारे आनंद कय पळय तितले लायक ऋष्य कसं की एक दय कोण तांणी तांगेलें तपस्या फल म्हाका
दान करून दिलेलं तसल ऋषी महर्षी काही त्यांनी म्हाका दान करून दिली कुठल्या त्यांनी निर्वीर्य चल्लींच म्हणणे तांगेल आताही तपस्సు चालू असं आताही तांगेला कसं की तपस्या फल असं पुळ्ळी फल असायशना ज्याला असं म्हळेलं असं म्हणतात तसले आनी एक ब्राह्मण श्रेष्ठता ऋषी महर्षी तांकां मी गेलं काम करच्या सांगचे प्रचार करू सांगचे वाहन वाहन घेऊन यो म्हणून सांगचे सम्मवे म्हण म्हणलेले मनांत समिती ना ताका तितली विवेचना शक्ती गेला कळे रे सांगता काही शचीदेवी तू सांगील समची पळ्या एद्दोळ कोणीय ते मुनी वाहनार बैसनीची न्हय म्हाका एक ही आयडिया तुगेले भारी मनान तू संतोष जाल्ले जायत हांव ऋषी वाहन जावनूची तुका वारडी कोण घेवच्या येता जायत वे अनेक कसं म्हण तू सांगिले बद्दची हांव समर्थ जालेले देखून ऋषींक निमगो येता मिगेल वाहन वाहक जातावे वाहनाचे म्हणून मिगेल पल्लंकी होवन व्हरतावे म्हण निमगो येता असमर्थ जाल्यारी निर्वीर्य जाल्यारी मनुष्य मात्राचो राय जावन आशिल्ले जाल्यार म्हाका निमगुचे जत आशिल्लो आज हांव देवराजा पदवींत आसून सर्व ऋषी महर्षीन तांगेल शक्ती म्हाका दिल्लेली देखून हांव एक विशेष पुरुष जाल्लेले देखून हांव तांकां म्हाका वाहन जावन यो म्हणून वाहनाक मिगेल वाहनाक वाहक जावन यो म्हणून सांगू येता जाल्यार आनी तूं सांगिले वे कसं न्ही म्हण म्हळ्यार कोणाक कोण मिगेल दृश्टी पडता तांगेल तेजस पुरे मिगेल जाता म्हण सांगून तशी जायत पुरे ब्रह्मर्षींक सप्तर्षींक पुरे जना हांव आपयता मिगेले शिबिका म्हळ्यार पल्लंकी होंवका म्हण सांगून हांव तांकां पुरे आपयता म्हणटा तिका पेटोवन दिता आनी सप्तर्षींक मिगेल शिबिकेक तुमी वाहक जावका तेचे शिबिकेर तेचे पल्लंकीर बैसून हांव शचीदेवी वारडिकोन घेवचे वच्चे म्हण म्हणटना कळवे दुरभिमानम ये हांगा ऋषी मुनीक ताण सहाय तयार करतना ती शचीदेवी देवगुरू बृहस्पतीला विचारून सांगता की बाई अमकितले गुरु अमकितले काळ भितर तागेला येता म्हळेले ते काल घेवचे जाल्ला मात्र न्ही आतां शक्र कैस इंद्र कैस म्हणून कळ्ळी म्हण जाल्यार नवशाक तागेल चुकीक तक्क प्रायश्चित जेवची वेळ कळवे लागेल म्हणून म्हाका दिसता म्हण आनी तांणी बृहस्पती सांगता की तुका कसले नवशा भिवका म्हणना तो स्थिर जावन इंद्र पदवींत आसचें न्ही कळबा आतां तागेले हे दुर्वळतन अधर्मा बुद्धी निमती तो इंद्र पदवी दुखून च्यूत जावनूय जाल्ला धर्मू म्हळ्यार कसो म्हण गोतना ताका तूं सांगल्या वरी आतां तो तागेले पल्लंकी होंच्याक महर्षींक ताण आपयलें म्हण जाल्यार अदपतन लागीं जालें म्हण जालें न्हय मे घे हांच्यान हांव एक यागूय करता तागेलें अदपतन जावका म्हण सांगून बृहस्पती अग्नीन तूं होम करतके हंचाण अग्निदेवा सांगतके इंद्रा सांगून हाडका तुवें म्हण अग्निदेव धगधगी जळतर तशी अग्नी कुंडा दुखून भायर येयलो अद्भुत जावन आशिल्ली एक स्त्री वेश जल्वे धारण करून अंतर्धान जालो पुरे कडीन भोवलो इंद्र खंय दिसनी म्हूण बृहस्पतीला येवन सांगले खंय तो दिसना म्हूण सांगून कडेरी बृहस्पती सांगता उदका भितर आसता उदका भितर अग्नी सांगता अयो उदका भितर वच्ची कशी हांव मिगेल शक्ती पुरे नाश जाता न्हय मे हांव उदका प्रवेश केलो म्हूण जाल्यार म्हाका मरण येयली म्हूण जाल्यार लेखाक अग्नीक आनी उदका जायना न्हय तशी हांव जल प्रवेश करना म्हूण तेदना तो बृहस्पती सांगता काय ना तूं भुंयचेर मांत्र म्हळ्यार नेलार मांत्र सुत न्ही तुका तितले शक्ती आसा तूं पळय दिव्य भौम जठरानल पुरे कडेन आसता म्हणून दिव्य म्हळ्यार देवलोक भौम म्हळ्यार भूलोक जठर अनल म्हळ्यार पट्टान थंय तूं आसता म्हूण नाका समुद्रा भितर वडवानल जावनूय आसूचे तुवें न्हय तशें जावन तूं निशंकेरी उदका भितर प्रवेश करीत म्हूण म्हणटा कडेरी अग्निदेवा संतोष जाता तूं आश्वासन दिला बृहस्पती हांव वग्गी इंद्रा सोदून हाडता म्हूण जालें न्हय उदका भितर वता इंद्र अणुरुपार शिल्पल्या कमलकांडान तूं हिणी पळयलेलें न्हय शचीदेवीन त्या रात्री देवीन तिका दाखयलें तिका आतां विसरून वचूं नासका त्या पळय मना दुखून मरी जाता ते विशय पुरे कळ्ळें थंय वचून ताण आशिल्लें कळटा कुडले बृहस्पतीक न्ही सांगता बृहस्पती सर्व देवर्ष्यो देव ते गंधर्व पुरे जना घेवन येयलो
आणि इंद्राला सत्कार्य पुरे सांगले. इंद्र म्हाका पराक्रम ना नवशा सलवाच्या जायना नवशा इदुरसूच्या जायना म्हणून निशची देवीला म्हणलेलं नव्हे. हे सर्व देवादी देवतेन तागेल्या राबून तो कसले इत्ते म्हणून म्हणलेलं पुरे सांगले. पण नमुचिक सलवायला तुवे शंभरासुराके दावंडा येईल तुवेची कळव्या तशी तू अणुरूपारी बैसला समने तू वृद्धी देह तुगेल वृद्धी करून घेऊन पुढली रूपा येव का यो तुक आपण उर म्हणून आम्ही पुऱ्या येईलच पडे येऊन आमकां पळले कितली की दैती दानव राक्षसांका तू संहार कर निमे. आणि व्रतरासुरा मारले तू कोतच नव्हे कशी म्हणून सांगू नो केवल समुद्राच्या फेणा निमती तू मारला म्हणताना तुका समान जावन नशील कोणी नांची तू उठा यो भाईत म्हणून आणि रक्षण करी तुका बैले काही रक्षण करू का म्हणून स्तोत्र करता ते ताका ಹೊಗಳಿಸಿತಾ इंद्रो तागेले अणुरूपार आशिल्ले तुकुनो ಸ್ವಲ್ಪ वर्धन जावन दिसच्या शुरू जलकय दिसून कडेर म्हणताना तागेले निज स्वरूप येयले. आणि बृहस्पतीला म्हणले की पळय हांव त्रिशिरसाक संहार केले व्रतरासुराला वध केले आणि म्हाका कसं खातीर तुमी आपयला हांव सर्व कार्य करून दिला ना. ते दंतांनी सांगता पळय तुगेले सिंहासनार आमी नवशा बसयले वय तक्क कशी तुम्ही बसयले तक्का तितले पराक्रम आशिल्ले म्हणटना आमगेले पुरे शक्ती ताका धारे ओतून दिलेले जाल्यार ताणें तेदना हांव असमर्थ म्हणून म्हणलेलो आम्ही पुरे आमगेले शक्ती दिले नंतर इंद्र पदवीर बसला जाल्यार आजी भयंकर मदोन्मत जावन तो तुगेले बैलेकच अपेक्षा केले ताणें. आतां आमी एक उपाय केला तिगेल करीन सांगयला ಈ ದೇವರ್ಷಿನ ಜವೋ ಸಪ್ತರ್ಷಿನ ಹೊವಿಲ್ ಪಲ್ಲಂಕಿ ರೈಲ ಮಾಂತ್ರ ಬರಡಿ कोण म्हणून सांगता मग तशी केला. आता तांक पुरे ऋषिंक पुरे तागेल पल्लंकीचे वाहक कोरून पुरे कडेन भोंवतो रस अन्य कसं म्हणून म्हळ्यार कोण तागेल दृश्टी पडला तांगेल तेजस पुरे अपहरण करता. तशें जावन तूं नवशाल येद्रा एक वचनच ताका पळोवचें काय वचनच सूक्ष्म देवते कितले कितें सूक्ष्म रूप धारण करून भोंवतो रसची म्हणून म्हणटना सर्व दिक्पालक येयलीची कुबेरू यम सोम म्हळ्यार चंद्र वरुण सकळ जन येयलीचे. आणि इंद्राक म्हणले की पळय त्रिशिरसाले व्रतरासुराला हती जाले नंतरच आम्ही ताजे नंतर तुका आजी पळोवचे आम्ही येदोळ तुका पळयनी म्हणून फायन पडतात तांणी पुराय जना संतोष जातकी इंद्रा पळोवन इंद्रा काही संतोष जाता सर्व देवतेंक पळोवन कडेरी. आतां हाका नवशाक कशी देवोंचे म्हणलेल्या विशयांत तांणी एक समालोचन करताची कडेरी अग्निदेव सांगता की हांवय सहाय करता येद्दोळू म्हाका यज्ञा हावीर भाग मेळनिशिल्ले आतां नवशा पराजय करच्या सहाय केला रे म्हाकाय यज्ञाचे हावीर भाग दिवका म्हण जालें न्हय. जायता म्हणलें की कुबेराक ऐश्वर्य अधिपत्य दिल की यमाक पित्रांगेल अधिपत्य दिल की उदकाचे जलचर प्राणीचे अधिपत्य वरुणाकय दिल की आणि कशी नवशाक मारचे म्हणून आलोचना करता रसाची थंय अगस्त्य ऋषी आयलीच. आतां इंद्रू अगस्त्याले समालोचन करता ते कसले म्हणून म्हणलें आमी पायच्या दिसाक पळया. आज सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.